बायकांना हात जोडावं कसं वाटतं की काय म्हणजे किती मला बघायला पण लाज वाटते. मी बघितलं पण नाही. तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तेवढं त्रास आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्ही काही करा काहीही करा. तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येतो ना भोंदू बाबा. त्याच्यापासून तुम्ही विनंती करीन तुम्ही या भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. अपेक्षेप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस प्रवेश केला तेव्हा तुमचं पहिलं लक्ष राजसाहेबांच्या फ्रेमकडे गेलं. कसं वाटतं म्हणजे महानगरपालिकेमध्ये राजसाहेबांची प्रतिमा आहे, तुमच्याही प्रतिमा दिसतात आणि तुमचे 3 नगरसेवक जसं अभिजित देसाईंनी सांगितलं की आम्ही प्रकल्पने बाजू मांडतो. किती समाधान आहे याचं? आनंद आहे. मी राजसाहेबांचा फोटो बघितला कारण मला आठवतं तुम्ही आता एंट्रीला सांगितलं की साहेब जेव्हा शिवसेनेत होते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष त्यावेळेला पहिला विद्यार्थी सेनेचा महापौर झाला होता नवी मुंबईत संजीव नाईक. त्यावेळेला मी पहिल्यांदा आली होती साहेबांबरोबर आणि त्याच्यानंतर आज आली. सो मला खात्री आहे की लवकरच 3 वरनं आम्ही तिथपर्यंत पोहोचू. नवी मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिकेत. विषय असा आहे की या नगरसेवकांनी मराठी भाषा या विषयावरती आक्रमकपणे बाजू मांडली. काय म्हणणं आहे तुमचं एकूण सध्याचं राजकीय? मला असं वाटतं की आपल्याला ना महाराष्ट्रात सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे की आपल्याला मराठीसाठी बाजू मांडायला लागते. साहेब भाषणात प्रत्येक वेळेला सांगतात तुम्ही कुठच्याही स्टेटला जा, कुठच्याही भारतातल्या स्टेटला जा, तुम्ही फक्त भारतच रिस्ट्रिक्ट करू नका. तुम्ही जगभरात कुठेही जा. तुम्ही जपानला गेलात तुम्हाला जॅपनीजच बोलायला लागते, चायनाला गेलात तर तुम्हाला चायनीजच बोलायला लागते. माझी मैत्रीण आता स्वीडिश नॅशनल झाली, तिला सांगितलंय 6 महिन्यात स्वीडिश शिकायला पाहिजे तरच तुमची नॅशनॅलिटी राहील. मग आपणच का असे मागे राहतो आणि आपल्याला का लोकांना सांगायला लागतं की तुम्ही मराठीत बोला किंवा मराठी शाळा बंद करू नका. ही फक्त मराठी भाषिकांचीच का एवढी हलगर्जीपणा असतो मला कळत नाहीये. इंग्रजी या शाळांचा घाट घातला जातो. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या इंग्रजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या नगरसेवकांना इतर नगरसेवकांनी विरोध केला मात्र त्याला सत्ताधारी जुमानले नाहीयेत. त्यांनी बहुमताने तो ठराव मंजूर केला. म्हणूनच राजसाहेब नेहमी म्हणतात की तुम्ही एखाद्याच्या हाती अशी पाशवी राक्षसी शक्ती देऊ नका, सत्ता देऊ नका. मग ते तुम्हाला विचारणारच नाही. जसं काल नाशिकला झालं की ऑक्सिजन झाडांपासून मिळणारा सगळ्यांना हवा आहे, सत्ताधाऱ्यांना पण हवा आहे आणि विरोधी पक्षांना पण हवा आहे. पण तरी बेमालूमपणे झाडं कापली. सगळ्यांनी आम्ही आंदोलनं केली. ते पोलिसांना हाताशी धरतात आणि झाडं कापून टाकतात. शेवटी ती एक एक झाड वाढायला 100 वर्ष लागलेली असतात. आणि असं काही नाहीये की नाशिकला जागा नाहीये कुंभमेळ्यासाठी. नाशिकला वर्षानुवर्ष कुंभमेळा होतो, दर 5 वर्षांनी होतो. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही झाला होता. ती जमीन कुठे गेली? म्हणजे जमिनी मोकळ्या करायच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली आणि कुंभमेळा संपला की त्या जमिनी विकून टाकायच्या. तर कालच तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलाय की कुंभमेळ्यासाठी जो फंड काढलाय त्यातला कसा कट वरपासून खालपर्यंत मंत्र्यांना जातोय. मला असं वाटतं की तुमच्या हातात ही सत्ता आहे. जरी तिकडे सत्ता नसेल तरी तुम्ही ती वाजवत राहिली पाहिजे, गाजवत राहिली पाहिजे. लोकांना कसं आहे की इतके दिवस सोशल मीडियावरती त्यांनी आपण म्हणतो अंधभक्त त्यांनी जो काय धुमाकूळ घातला होता, तुम्ही लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की रियालिटी काय आहे. की मराठी शाळा, माझं म्हणणे मी असं म्हणत नाही किंवा कोणीच म्हणत नाही की तुम्ही दुसरी भाषा शिकू नका. इंग्रजी भाषा नक्की शिका पण मराठीला कशाला नाही शिकवत. लहान मूल 2 भाषा शिकू शकतात. तर माझ्याकडे पण लहान मुलं आहे. आम्ही सगळे त्याशी मराठीत बोलतो, तो मराठी बोलतो. दुसरीकडे कुठे पार्टीला गेला त्याची कोण हिंदी भाषिक असतील तिथे हिंदी. कसं आहे लहान मुलं आहे ते स्पंज सारखं असतं. तुम्ही 2 भाषा त्यांना शिकवूच शकता. त्याच्यासाठी मराठी कशाला काढली पाहिजे. एक इंटरनॅशनल लँग्वेज जी जगभर चालते भारतभर चालते म्हणून इंग्लिश, आणि जी आपल्या स्टेटची भाषा आहे ती मराठी, ही शिकवलीच पाहिजे. पक्षाने तुमच्या अल्टिमेटम दिलेलं आहे की पुनर्विचार करायला घ्यावा. आता मनसे स्टाईलने तुमच्या स्टाईलने कसं आहे आम्ही आंदोलन करू, तोडफोड करू, पण आमच्या मुलांना पण आम्ही किती काळ तुरुंगात पाठवत राहणार. जसं टोलचं आंदोलन झालं, तुम्ही नेहमी म्हणता की टोलला काय केलं. 7 टोल बंद आमच्यामुळेच झाली. आज सगळे 4 मुंबईत येणारे एंट्री पॉइंट बंद केले ते आम्ही तेव्हा आंदोलनं केली होती म्हणूनच ते सरकारवरती दडपण होतं. पण तुम्ही हे विचार कधीच करत नाही की आमची मुलं जेव्हा आंदोलन करतात तेव्हा हजारो मुलांवरती केसेस पडतात, हजारो मुलं आत जातात, हजारो मुलं पोलिसांच्या लाट्याकाट्या खातात. त्यांना कोण बघतं? तुम्ही येऊन बघता? कोण नाही बघत. का मराठी माणूस बघतो, जो जाणार येणारा फ्री आता जाणार आहे तो बघतो. शेवटी आम्हाला पण आमचा पण खिसा बघायला लागतो की आम्ही किती काळ ह्यांना वकील पुरवू शकतो, किती काळ आम्ही आंदोलन करू शकतो. तसंच आहे ना आता मराठी शाळांचं आम्ही आंदोलन करणार. आता साहेबांनी परवा हिंदी विरोधी मोर्चा काढला, हिंदी मागे घ्यायला लावली. पण
जसं मी बोलतो की पाशवी सत्ता त्यांच्या हातात गेली ना की ते तुम्ही करत राहा आंदोलन. आता नाशिकला करत राहा आंदोलन. लोक रस्त्यावरती उचलून झाडाच्या पाठी बसलेत बोर्ड घेऊन, पण ते कुठे ऐकतायत लोक तुमचे? तुम्ही मतदानाच्या वेळेला तर विचार करा की तुम्ही कोणाला मतदान करताय. एक महत्वाचा मुद्दा की मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अजूनही कागदावर आहे. आज पुन्हा 100 कोटींची निविदा होणारच नाही हो. ते पैसे मिळणार कसे? एकदा रस्ते जर खड्डेमुक्त झाले तर मग पुढचं टेंडर कसं निघणार? मग टेंडर नाही निघालं तर टेंडरचे पैसे कसे मिळणार? आज तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा पैसा कसा वाटला जातोय करप्शन मध्ये, ते तुम्हीच कोणीतरी डिक्लेअर केलंय. कोणतरी एक माणूस माझ्या तिकडचाच IAS कोणीतरी ऑफिसरनी बाहेर काढलंय. सो करप्शन हे असंच चालतं की 80% लोक पैसे खिशात जातात आणि 20%ची कामं होतात. रस्त्यात खड्डे पडतच राहिले पाहिजे. त्याच्याशिवाय ह्यांना टेंडर कशी काढता येणार? राज्यामध्ये कायदा अहो आता ब्रिज, आता तुम्ही सारखा आमचा टिळक ब्रिज बघा, ब्रिटिशांनी बांधलेला. तुम्ही टाउन साईडला जा, ब्रिटिशांनी बांधलेल्या बिल्डिंग आहेत 100 वर्ष जुन्या. त्यांनी सांगितलंय की आता बिल्डिंग किंवा टिळक ब्रिज पडू शकतो, पण तरी तो अजून उभा आहे. आणि आता ह्या सरकारच्या 14 वर्षाच्या काळातले किती ब्रिज पडले बघा तुम्ही. 8 महिन्यात ब्रिज पडतो. तुम्ही हजारो कोटीची टेंडर काढता, हजारो कोटीचे ब्रिजेस बांधता आणि 8 महिन्यात ब्रिज पडतो. बरं पडतो तो पडतो. कोण आत गेलं? कोण तुरुंगात गेलं? कोण कॉन्ट्रॅक्टर तुरुंगात गेलं? कॉन्ट्रॅक्टरच्या मागचा आका तुरुंगात गेला? तिकडचं स्टेट गव्हर्नमेंट मधलं कोण रिस्पॉन्सिबल आहे? कोण तुरुंगात जातं? कोणीच नाही. मग हे असं चालतच राहणार. जोपर्यंत अशी करप्ट गव्हर्नमेंट आपण निवडून देतोय तोपर्यंत आपल्या नशिबात असंच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघत असाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, महिलांवरती अत्याचार कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला मन डायव्हर्ट करण्यासाठी कुठले बंधू बुवा बाजी वगैरे हे सगळे प्रकरण सुरू आहे. मला तर खरं तर या बायकांना हात जोडावं असं वाटतं की काय म्हणजे किती मला बघायला पण लाज वाटली. मी बघितलं पण नाही. इतके लज्जास्पद म्हणजे अगदी काय प्रत्येकाच्या, माझं असं म्हणणं की मी तर तुमच्यातर्फे सगळ्यांना निवेदन करते, प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही कुठलाही माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस पकडा, स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोण असेल, किंवा सगळ्यात गरीब पकडा, तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तेवढंच त्रास आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणारच आहे. तुम्ही काही करा, काहीही करा, असं तुम्ही समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे. आता माझ्या स्टीव्ह जॉब्सच कॅन्सर झालं होतं ना आणि गेला. सो तुमच्याकडे किती पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येते ना भोंदू बाबा त्याच्यापासून. सो मी विनंती करीन तुम्ही या भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. म्हणजे आमच्याकडे इतकी लोक आली होती, मी नावं नाही आता घेणार, त्यावेळेला आमचे 13 आमदार आले तेव्हा माझ्याकडे इतके लोक आले होते भोंदूबाबांसाठी. मी त्यांना भोंदूबाबा म्हणते, तेव्हा ते स्वतःला ब्रह्मा विष्णू महेश विष्णू लक्ष्मी पार्वती काही स्वतःला म्हटलेलं असतं. मी सांगितलं थँकफुली माझा नवरा पण तसाच आहे. आम्ही सांगितलं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही पाया पडणार नाही. तुम्हाला आम्हाला भेटायला तर तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमच्या भक्त तर आम्ही तिथे तुम्हाला येऊन कान फटवणार. सो आमच्याकडे कोणी येतच नाही किंवा आम्ही पण कोणाकडे जात नाही. सो माझं लोकांना विनंती आहे, भोंदू बाबा फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील. कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला? काय म्हणजे काय चाललंय? आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो आपल्या, संतांपासून हुशार माणसांपासून सायंटिस्ट पासून साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. मॅडम बरं काय हा भोंदू बाबा तुमच्या काय नवऱ्याला प्रमोशन मिळवून देणार आहे? काय बदल्या करणार आहे? बरं काय किती पैसा खायचा आणि इथेच ठेवून जायचंय पैसा? तो कोणीही नेऊ शकत नाही. एका बाजूला आपण बघताय महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीची होते, तर नवी मुंबई महानगरपालिकेनंतर ते चित्र दिसत नाही, ते एकमेकांविरुद्ध असं उडवताना दिसत. तुम्हाला सांगू का, मला सत्ता द्या, मला पैसे खायचेत, बाकी तुम्ही लोक तेल लावत जा, कळलं का? बाकी काही कोणालाही लोकांची पडलेली नाहीये. मी इथे शक्तिवान आहे, मला एखादी सत्ता मी मिळवू शकतो. तिथे मी शक्तिवान नाहीये, मला त्यांची मदत पाहिजे. आता हे कसं युतीतल्या लोकांचे हँड इन ग्लोव्ह येतो की मुंबई पालिकेत त्यांना मदत हवी होती म्हणून घेतली, इथे नको होती नाही घेतली. काही आदित्य ठाकरेंनी सांगितलं की येणारा महापौर शिवसेनेचा असेल मुंबईमध्ये, तशी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली. मुंबईमध्ये आपल्याकडनं काही योजना त्याच्या राबवल्या जाणार? हो, एका नगरसेवकावर कसं काय महापौर? मुंबई दोन्ही करतो. मी बोलणं पण मूर्खपणा आहे ना. महापौर नाही पण एक आपली ताकद वाढेल. ताकद वाढवायची ती हेच वाढवणार कामं करून. जसं बोलली की ह्यांच्या कामाने मी पण आता फेसबुकवर बघते की हे मी यांना मग प्रत्येक वेळेला फोन करते की तुम्ही चांगले मुद्दे मांडताय. शेवटी हे लोक काम करूनच लोकांचे डोळे उघडू असं आम्ही इच्छा व्यक्त करतो.